निलेश चव्हाणच्या घरी गेल्या 1 तासांपासून पोलिसांकडून चौकशी जी आहे ती केली जात होती। सध्या आपण पाहतोय की निलेश चव्हाणला घेऊन पोलीस या ठिकाणी बाहेर पडले। निलेश काय सांगायचं का मोबाईल कुठे ठेवला? निलेश काय सांगायचं का? निलेश खरं तर आपण पाहतोय की निलेश चव्हाण याला या जवळपास 1 तासांपासून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास जो आहे तो केला जात होता। मात्र सध्या आपण पाहतोय की निलेश चव्हाण यांना जो मोबाईल ठेवलेला होता त्याचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते त्याच्या घरी दाखल झालेले होते आणि आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 तासापासून तपास जो आहे तो निलेश चव्हाणच्या घरी सुरू होता आणि तपासानंतर निलेश चव्हाणला घेऊन आपण पाहतोय की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत। निलेश चव्हाणचं हे राहतं घर आहे। निलेश चव्हाणचे जवळपास 4 बिल्डिंग या ठिकाणी आहेत आणि 4थ्या मजल्यावरती निलेश चव्हाण राहतो अशी माहिती आहे। सध्या पण वरच्या मजल्यावरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या या ठिकाणून जे आहे ते सध्या पोलीस जे आहे ते पंचनामा करून निघालेले आहेत। मात्र 4थ्या मजल्यावरती निलेश चव्हाण जो आहे तो राहतो आणि 4थ्या मजल्यावरून पोलिसांनी जे आहे ते जाऊन त्याच्या घराची संपूर्ण झाडाझडती जी आहे ती घेतली। मोबाईल नक्की त्यानं कुठे ठेवलेला आहे? लता हगवणे, करिश्मा हगवणे यांचा मोबाईल जो आहे तो निलेश चव्हाणनं लपवलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि पंचनामा करण्यासाठी थेट पोलीस जे आहेत निलेश चव्हाण यांच्या घरी दाखल झालेले होते। सध्या आपण पाहतोय की 4थ्या मजल्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्या ठिकाणी निलेश चव्हाण राहतो। निलेश चव्हाण यांच्या घरचे काही सदस्य नातेवाईक या ठिकाणी आहेत का किंवा निलेश चव्हाण या इमारतीमध्ये असताना त्यांना नक्की मोबाईल जे आहे ते कुठं लपवलेले होते याचा शोध सध्या पोलिसांना घ्यायचा। तो जवळपास 10 दिवस नेपाळ बॉर्डरवरती गेलेला होता। त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केली आणि मात्र अटक केल्यानंतर सध्या आपण पाहतो की या ठिकाणी आलेले आहेत सगळे भाडेकरू राहतात। मात्र या मजल्यावरती कुणीही नाहीये, इथून वरती जाता येत नाही। कदाचित याच घरी जो आहे तो निलेश चव्हाण जो आहे तो राहत होता का अशी सुद्धा एक शक्यता आहे। मात्र 4थ्या मजल्यावरती निलेश चव्हाण जो आहे तो या ठिकाणी त्याला आणण्यात आलेलं होतं। तिजोरीमध्ये त्यानं मोबाईल ठेवला अशा पद्धतीची माहिती होती। मात्र सध्या पोलिसांकडून या ठिकाणी आल्यानंतर त्याची चौकशी जी आहे ती करण्यात आली आणि 1 तास चौकशी करून आपण पाहतो की निलेश चव्हाणला पोलीस जे आहे ते घेऊन गेलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन नागनाथ सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।